मित्रांनो, आज काय झालं माहीत आहे का? आज मी रायगडकडनं पुण्याला येत होतो. रायगडला माझं काम चालू असलेलं, तिथून मी पुण्याला येत होतो. तर त्यामुळं जरा काय झालं, नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला आतमध्ये तामिनी घाटामध्ये निघून येताना. आणि ट्रॅव्हलिंगच्या टायमाला मोबाईलमध्ये काय आहे की बघावं पण वाटत नाही. आणि आज असं मार्केट पण इंटरेस्टिंग नव्हतं की बघण्यासारखं. तरी पण मी इथे एक ट्रेड फाइंड आउट करण्याचा कोशिश करत होतो. इथून मला मार्केट काही कुठं ना कुठं ह्या लेवलला भेटायला पाहिजे होतं. इथून मी सेलिंग करणार होतो, ह्या लेवलला सेलिंग करणार होतो. तर मार्केटनं काय केलं, ह्या लेवललाच येऊन मार्केटने इथून पूर्ण दिवस म्हणजे ह्याच लेवलपासून पूर्ण दिवस इथं डाऊन साईडला मुवमेंट करत राहिली. तर त्या टायमाला तर आपण नेटवर्कमध्ये नव्हतो, म्हणून तिथं आपल्याला कुठं ना कुठं इथं ट्रेड आपला मिस झालेला आहे. तर बघा, आपला ट्रेड कुठं बनत होता ते एक सांगतो तुम्हाला, एक आयडिया देतो. कारण तो माझा ट्रेडचा आनंदेशी इथं होता. हे बंद करतो. 11 वाजल्याच्या नंतरनं ट्रेड प्लॅन करायचा होता आपल्याला. तर हे 11 वाजता भरती इथं ना, म्हणजे ही जी लेवल होती माझी कुठं हेवाली जी लेवल होती माझी सेलिंगची होती, तिथून मला सेल ट्राय करायचं होतं. म्हणजे तिथून मला मार्केटमध्ये सेलिंगची अपॉर्च्युनिटी सर्च करायची होती. म्हणजे सेलिंगच्या कॅन्डल कुठं बनते आता आणि कुठं प्राईज ॲक्शन सेलिंगसाठी एक बेस्ट प्राईज बनते की तिथून आपण मार्केटमध्ये सेलिंग करू शकतो. त्याच्यामुळे काय केलं, इथं वेट करायचं होतं आपल्याला. ठीक आहे, मी ह्या टायमाला तर अवेलेबल नव्हतो. मी कुठं तर इथं एक 10 वाजता नाका जवळपास चार्ट बघितला आणि नंतर इथून नेटवर्कमध्ये नव्हतो मी. आणि त्यानंतर इथं कुठं तर नेटवर्कमध्ये आलो मी परत. तर हा पिरियड एवढा पिरियड होता ना, मी इथं नेटवर्कमध्येच नव्हतो. म्हणजे जवळपास 10-10:30 वाजल्यापासून एक 12-12:30 वाजेनका मी नेटवर्कमध्ये नव्हतो. ठीक आहे, आपल्याला आज तर काय इथून नंतरनं काय ट्रेडची अपॉर्च्युनिटी मला दिसली पण नाही. आणि इथं एक पॅटर्न पण बनत होतं मार्केट. हे एक असं एक ट्रेड लाईन पण बनत होतं. मग इथून कॉल सेल करायची आपली हिंमत होत नव्हती, कारण तो ह्याला ब्रेक करून मार्केट कधी बी वरी जाण्याचा प्रयत्न करत होतं. आज जर गेलं नसलं तर हे पण उद्या पण जाऊ शकते वरती. त्यामुळं जरा इथं जरा रिक्स होतं. त्याच्यामुळं मी इथं 2-2:30च्या नंतर इथं ट्रेडचा प्लॅनच केला नाही. ठीक आहे, तर आपला ट्रेड कसा बनत होता इथे एकदा लक्ष देऊ आपण. ठीक आहे, अजून बी मी चालतच आहे. मला अजून एक 2 तास तर 2-2.5 तास तर लागणार आहेत मला जायला ट्रॅव्हलिंगला. आणि तिथून पण पुन्हा मला व्हिडिओ शूट करता येते का नाही काय माहीत नाही. मी थोडंसं आता कामासाठीच चाललेलो तिकडं. तर इथं आता चालतच एक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी पाठवतोय. तर इथं आपला ट्रेड प्लॅन ह्या सिच्युएशनमध्ये इथून आपल्याला ट्रेड घ्यायचा होता. म्हणजे हे 10 मिनिटाची ही वाली कॅन्डल तयार झाली ना, त्याच्यानंतर ना आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचा होता. ठीक आहे, मी डेली असंच करतो. एकतर 5 मिनिटाची किंवा 10 मिनिटाची कॅन्डल बघतो आणि त्यानुसारच मी इथं ट्रेड प्लॅन करतोय. तर ह्या जागी जर ट्रेड झाला असता तर आपल्याला आज कुठं ना कुठं आज पण आपल्याला टार्गेट भेटलं असतं. कुणा ट्रेडरला ट्रेड घेऊ वाटत नाही मला सांगा, सगळ्याला ट्रेड घेऊ वाटतंय. सिच्युएशन अशी होती की तिथं मी अवेलेबलच नव्हतो. नाहीतर आज ट्रेड घ्यायला मला काही भीती होती का? काहीच नाही. मी इथं वेट करत होतो ह्या लेवलला येण्यासाठी. मार्केट इथल्या लेवलला कुठे बी आल्यास मला इथून सेलिंग लेवलला आल्यानंतर मला सेल साईडचा ट्रेड घ्यायचा होता. कारण तो आज बाईंगमध्ये भरपूर प्रॉफिट झालेलं लोकांचं. गॅप ओपन झाल्यानं लोक काय करणार, बुकिंग करणार, म्हणून मला दिसून यायला लागलं होतं तिथं. आज बुकिंग होणार आहे ते बुकिंग दिसत पण होती, पण बाईंग पण दिसते आज. त्यामुळं आज जरा कन्फ्युजन झालेलं. पण आपल्या इथं कन्फ्युजनच्या आधीच आपल्या इथं ट्रेड झाला असता. मार्केट कन्फ्युजन इथून क्रिएट केलं ह्याच्यानंतर मग त्याच्या आधी तर मार्केट एकदम चांगलं मुवमेंट करत होतं. आणि 11:30च्या नंतरनं मार्केट कन्फ्युजन केलं, डाऊन व्हायला लागलं व डाऊन अप असा ट्रेड करायला लागला. तर बघू, आजचं तर आपलं झालेलं आहे. उद्या कोणते सिच्युएशन तयार होते, कोणती कंडिशन तयार होते, त्यानुसार आपल्याला उद्या ट्रेड तर करावंच लागेल आपल्याला. असं नाही की आज थांबले म्हणून उद्या बी थांबायचे. ट्रेड तर घ्यायचंच आपल्याला. आज आपली कंडिशन वेगळी होती. इथून पुढे तर आपण क्लिअर आहे. आपल्या इथून पुढे 4-5-6 दिवस तर पुण्यातच असणार आहे. मग इथून पुढे आपला ट्रेड होणार आहे. धन्यवाद.